काठ्या खेळायच्या लायकीच्या आहेत, कातडी वाचवण्यासाठी सत्तेत गेलेला. आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. मला वाटतं काल ते गेलेले होते, त्यांनी थोडी तरी मदत जरी दिली असती, निदान त्यांच्या खासदारकीचा 1 महिन्याचा पगार जरी दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले. अमरावती जिल्ह्यासाठी 108 कोटी रुपयाची मदत ऑलरेडी सरकारने केलेली आहे. मात्र शासकीय दिरंगाईमुळे सर्व डाऊनमुळे मदत पोहोचत नाही. काय करता येईल? नाही, मी कृषी मंत्र्यांशी बोलेन आणि लवकरात लवकर मदत मिळण्याचा प्रयत्न आपण करू. राज्य सरकारने मे महिन्यापासून ओला दुष्काळ जाहीर करणं अपेक्षित होतं, मात्र राज्य सरकार संपूर्ण विषयी चालू करते. आता सुप्रियाताई असतील, संजय राऊत असतील, वडेट्टीवार साहेब असतील, ते विरोधी पक्षात आहेत. त्यांचं एक कामच आहे मागणी करणं आणि सरकारला पेचात पकडणे, त्यांचं काम आहे. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला फुलवणं हे त्यांचं काम आहे. लोकांना शांत करणं आणि त्याला मदत देणं, भरभरून देणं हे आमचं काम आहे. आपण इकडे म्हणता कर्जमाफी होणार, मात्र आपल्या बँकेमार्फत सोसायटीमार्फत आता शेतकऱ्यांना नोटीस पाठवून देत आहे. आम्ही कसलीही नोटीस पाठवत नाही. आम्ही 92% आमची वसुली आहे. जे 8% वसुली अनेक वर्षापासून थकली असेल ती सोसायटी लेवलला करत असतील, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये ते बँकेमध्ये आपण जबरदस्तीनं वसुली करत नाही. आमच्या सेवा बँकेत तर आमचं 100% वसूल आहे. त्यामुळे आम्ही नोटीस पाठवायचा प्रश्न येत नाही. एखाद्या सोसायटी काढला असेल तर त्याची दखल आपण घेऊ. साहेब, सांगलीत ज्या पद्धतीने कोटीच्या पदाधिकाऱ्यांनी वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला, या मोर्चात देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं. त्याला उत्तर देण्यासाठी एकतर्फीला भाजपकडून नाही, वास्तविक मुख्यमंत्री महोदयांचा त्याच्याची काही सुतराम हे नाही. आता गोपीचंद पडळकर ज्या वेळा बोलले त्यावेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या या बोलण्याचा निषेध केलेला आहे आणि असं बोलणं टाळावं असे अनेकदा त्यांनी सल्ले दिलेले आहेत. मला वाटते मुख्यमंत्री महोदयांचा या गोपीचंद पडळकरच्या वक्तव्याशी संबंध जोडणं हे अतिशय चुकीचं आहे. नाही, मुख्यमंत्र्यांचा संबंध जोडणं चुकीचं जरी असलं तरी काल त्या ठिकाणी चंद्रकांत दादा होते. चंद्रकांत दादांनी 1 तारखेला आम्ही या ठिकाणी इशारा सभा घेणार असं म्हटलेलं आहे. जयंत पाटलांच्या विरोधात म्हणजे कुठेतरी फूस लावण्याचा प्रयत्न किंवा त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न हा बघा. मोर्चा होता पडळकरांच्या विरोधी आणि मुख्यमंत्री महोदयांचं टार्गेट करून जर काही बोलला असेल तर साहजिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रागावणार, चिडणार, त्यांचाही राग उफाळून येणार की ज्या गोष्टीची सुतराम यांचा संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना तिथं आणणं हे योग्य नाही. स्थानिक प्रश्न कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मी असं म्हटलं की भाजप असेल, शिवसेना असेल, हे 80 जागा मागायला लागले. आम्ही या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. पडली तर सोबळ देखील जाऊ असं तुम्ही म्हणला. मी असं म्हटलं नाही. मी असं म्हणालो की आम्ही लंडन वारीमध्ये असताना राज्यसभेचे आपले इथले विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे आणि विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी दोघांनी आपल्या जागा वाटून घेतलेल्या आहेत. एक 80 मागतोय, एक 81 मागतोय आणि ते विसरून गेले की 25 वर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आहे. कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे राष्ट्रवादी पक्षाला चांगलं कळतंय. मी असं म्हणालो की बाबा पालकमंत्री आणि 2 संपर्क मंत्री यांची जी समन्वय समिती आहे यामध्ये आपण चर्चा करून जागेचा निकाल लावला पाहिजे. आणि याबद्दलचं आता ही निवडणूक एवढी सोपी नाही. कुणीही किती जरी म्हटलं तर 4 उमेदवारांचा एक प्रभाग असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित ताकदीनं लढावं लागेल. नगरपालिका जिल्हा परिषद मी काय भाकीत करणार नाही. तिथं कदाचित बंडखोऱ्या होतील, तिथं कदाचित युती होणारी नाही. परंतु आमचं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी करायची, ज्या ठिकाणी होणार नाही तिथं कुणी आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही आणि झेंडा मात्र युतीचा फडकवायचा हे आमचं ठरलेलं आहे. आणि मला वाटतं राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त जागा जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत. अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करत आहेत. त्यांनी 80 मागितलं, तुम्ही किती मागितलं? हे बघा, पहिल्यांदा आमच्या 26 होत्या, गेल्या वेळेस 14 काय 15 होत्या. आता त्या पद्धतीने तर पहिल्यांदा ते सोडण्यात पाहिजे. त्यांच्या ज्या असतील त्या, त्यांच्या ज्या असतील त्या, आणि त्यानंतर चर्चा झाली पाहिजे असं माझं मत आहे. आता वाटून कुठल्या येतील? काँग्रेस पक्षाचे आहेत त्याच वाटून येतील.
तिथं जर प्रबळ उमेदवार त्यांचा असेल तर त्यांना सोडावं लागेल, आमचा असेल तर आम्हाला त्याला सोडावं लागेल. अशा प्रकारे युती होऊ शकते. परंतु कुणी आजपर्यंत या सत्तेत दोन्ही पक्ष नव्हते. या 10-15 वर्षामध्ये सत्तेत आम्हीच होतो. लक्षात ठेवावं लागेल. ते आता आमचं नावच घेतलंय पटकन करायचं का, पण त्याला जाणून करून द्यायला पाहिजे का नको. आणि प्रेमाला सल्ला दिला. मी काय असं काय हे केलेलं नाही. उद्या सकाळी आपण जवळजवळ 10,000 किट उद्या आम्ही राष्ट्रवादी पक्षामार्फत सकाळी 9-10च्या दरम्यान मार्केट यार्डमधून गाड्या पाठवणार आहोत. आपण कृपया काल उपस्थित नव्हता, उद्या उपस्थित राहायची विनंती करतो.